बघा आता या प्रकरणावरचे पायथागोरस थेरम या टॉपिक वरचे सगळे बोर्डाचे आलेले आतापर्यंतचे जे क्वेश्चन्स आहेत ते डिस्कस करूया. पहिला क्वेश्चन पेपर आहे नोव्हेंबर 2020 चा. पहिला प्रश्न बघा त्याच्यातला. इन अ ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी इक्वल टू 60 डिग्री, क्यू इक्वल टू 90 डिग्री, क्यू आर इक्वल टू 6√3 सेंटीमीटर. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ पी आर अँड पी क्यू. आता इथं 60 आहे, 90 आहे, याचा अर्थ अँगल आर हा 30 डिग्री असणार आहे. म्हणजेच इथं तुम्हाला 30, 60, 90 हा थेरम वापरावा लागेल. या प्रकारची उदाहरणं आपण घेतलेली आहेत. पूर्ण करून टाका. 2 मार्कला विचारलेलं आहे. जो टाईप झालेला आहे ते काय परत इथं सोडवून घेणार नाही, ते तुमचं तुम्ही सोडवायचं. जो वेगळा क्वेश्चन असेल तो पूर्ण आपण इथं सोडवणार आहे. क्वेश्चन नंबर 2, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. हे 3 मार्कला विचारलेलं आहे. इथं डायग्राम त्यांनी दिलेली आहे. काय काय म्हटले बघा. इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट पी एस परपेंडिक्युलर टू साइड क्यू आर, देन कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी टू प्रूव्ह. हे व्हेरीफाय करायचं आपल्याला. पी क्यू स्क्वेअर प्लस आर एस स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर. बघूया काय काय होते त्याच्यामध्ये तयार. इन ट्रायंगल पी एस क्यू. आता ही डायग्राम तेवढी फक्त जरा मी बाजूला घेतोय, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला इकडे तिकडे जाण्याची काही गरज पडणार नाही. काय काय केलेलं आहे बघा तुम्ही आता ऍक्टिव्हिटीमध्ये. इन ट्रायंगल पी एस क्यू अँगल पी एस क्यू इक्वल टू 90 डिग्री इथं आहे, तो इकडे जरी घेतला तरी चालतंय. असं पी एस स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर इक्वल टू पी क्यू स्क्वेअर, म्हणजे इकडे ह्या छोट्या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरलेला आहे. त्याच्यावरून पी एस स्क्वेअर काढायचंय. मग हे क्यू एस स्क्वेअर इकडे आणून वजा करा. पी एस स्क्वेअर मायनस क्यू एस स्क्वेअर ह्याला इकडे पाठवायचं. सिमिलरली इन ट्रायंगल पी एस आर, आता ह्या मोठ्या काटकोन त्रिकोणातील इथं काय येणार. पी एस स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर येणार इथं इज इक्वल टू पी आर स्क्वेअर. आता हे एस आर स्क्वेअर इकडं आणा. एस आर स्क्वेअर म्हणा किंवा आर एस स्क्वेअर म्हटलं तरी चालतं. आता इक्वेशन 1 आणि 2 या दोन्ही मध्ये पी एस स्क्वेअर आहे डाव्या बाजूला, त्यामुळं आर एच एस इक्वल होतील पी क्यू स्क्वेअर मायनस क्यू एस स्क्वेअर. आणि इथं एस आर स्क्वेअरचं त्यांनी आर एस स्क्वेअर लिहिले, म्हणजे हेच लिहायचं आहे आपल्याला इथं पी आर स्क्वेअर. आता फक्त निगेटिव्ह टर्म्स ज्या आहेत त्या तेवढ्या अपोजिट साईडला पाठवा. हे आर एस स्क्वेअर इकडे आल्यानंतर प्लस होईल आर एस स्क्वेअर, आणि हे क्यू एस स्क्वेअर इकडे आलं. या पद्धतीने हे व्हेरीफाय झाले. सिंपल आहे, काही विशेष नाही आहे. 3 मार्काला विचारले मात्र हे, त्यामुळे हे व्यवस्थित करा. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ट्रायंगल एबीसी अँगल बी ए सी इक्वल टू 90 डिग्री. हित आहे बघा तो 90 डिग्री. सेगमेंट एपी परपेंडिक्युलर टू साइड बी सी, ते इथं परपेंडिक्युलर दाखवलेलं आहे. बी डॅश बी डॅश सी हे एका रेषेत आहेत. पॉइंट डी इज द मिड पॉइंट ऑफ साइड बी सी. हा डी मिड पॉइंट आहे या BC चा. त्याच्यावरून तुम्ही BD इक्वल टू CD हे घेऊ शकताय. देन प्रूव्ह दॅट, हे व्हेरीफाय करा म्हणून सांगितले. ट्वाइस AD स्क्वेअर इक्वल टू BD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर असं त्यांनी विचारलेलं आहे. सुरुवात करू मग आपण एक 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 एक. पहिल्यांदा मिड पॉइंट आहे, एडी मेडियन आहे हे सांगूया त्या ठिकाणी. गिव्हन दॅट AD is median of triangle ABC. Therefore, by Apollonius theorem,
अपोलोनियस थेरम नुसार काय येईल बघा बरं याच्यामध्ये, ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर दिस इज इक्वल टू 2 टाइम्स ए डी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स बी डी स्क्वेअर. हे येणार तुमचं इक्वेशन नंबर 1. तर मला ही डायग्रॅम पाहिजे आहे, कारण डायग्रॅम शिवाय तर काही पुढे काहीच करता येणार नाही आपल्याला. प्रत्येक वेळेला तर कुठं वरती येत बसताय. त्यापेक्षा आपल्याला जसं पाहिजे तसं त्या ठिकाणी आपण त्याला ऍडजस्ट करून ठेवू. त्याच्या पुढे आता हा ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल ए 90 डिग्री आहे. इन ट्रायंगल एबीसी अँगल बीएसी इज इक्वल टू 90 डिग्री. मग आता याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरतोय. देअरफॉर ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. हे इक्वेशन नंबर 2. आणि इथं पुढे कारण घेऊन ठेवतोय पायथागोरस थेरम. या पद्धतीने. मग आता ह्या दोन्ही इक्वेशनच्या एलएचएस बघा सेम आहेत, त्यामुळे तुम्ही आरएचएस इक्वल करू शकताय. देअरफॉर बी सी स्क्वेअर इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 2BD स्क्वेअर फ्रॉम 1 and 2. आता BC आणि BD यांना जरा चेक करा व्यवस्थित काय आहे ते. BC येत आहे आणि BD हा मिड पॉइंट आहे, त्यामुळे BD हे BC च्या हाफ असणार आहे, किंवा BC म्हणजे 2 टाइम्स BD असं तुम्ही लिहू शकता. त्याचं एक वाक्य लिहूया. D is midpoint of BC. Therefore, BD equal to CD and BC equal to 2 times BD असं लिहू शकताय तुम्ही. बघा बरोबर आहे का? ही व्हॅल्यू मी इथं वरती या इक्वेशन मध्ये वापरतोय. इक्वेशन नंबर जरा बघतो, 1 आणि 2च आहेत फक्त आतापर्यंत. इथं आपण 3 लिहूया आता. देअरफॉर BC च्या ठिकाणी ट्वाइस BD वापरून घेतोय. 2BD त्याचा स्क्वेअर दिस इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर थोडं कंसामध्ये लिहा फ्रॉम 3. मग इथं काय होणार, 2BD चा स्क्वेअर म्हणजे हे येणार 4BD स्क्वेअर हे BD स्क्वेअर इकडे आणून वजा करा आणि हे किती होईल, 3BD स्क्वेअर होणार. दॅट इज इक्वल टू ट्वाइस AD स्क्वेअर. काय झालं इथं काय तर राहिलंय बघा, इथलं 2 राहिले. म्हटलं 3 कुठनं आलं, कारण येतच नाही याच्यामध्ये. तर हे बघा इथं 2 आहे, ते राहिलेलं आहे. इथं 2BD स्क्वेअर येणार, त्यामुळे इथं पण 2 येणार. हे इकडं आणून वजा केल्यानंतर 4 मायनस 2 ते 2 होणार इथं, कारण हे इक्वल येतात BD आणि AD. हे 3 आणि 2 आल्यानंतर ते 3/2 वगैरे असलं काहीतरी होणार. हे 2 ला 2 कॅन्सल होईल. BD स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर येते, म्हणजेच BD इक्वल टू AD येणार. बघा लक्षात येते का, महत्वाचा रिझल्ट हा. मी
BD इक्वल टू CD पण आहे. therefore BD इक्वल टू AD इक्वल टू CD, थोडं कंसामध्ये लिहून ठेवा, सिन्स BD इक्वल टू CD, हे आपण ऑलरेडी व्हेरीफाय केलेलं आहे. आता हा रिझल्ट बघा किती मस्त महत्वाचा आहे, पण आपल्या पुस्तकामध्ये सेपरेट हा रिझल्ट दिलेला नाही आहे. ज्या वेळेला तुम्ही राईट अँगल्ड ट्रायंगल पाहिजे मात्र बरं का, राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर तुम्ही हायपोटेनियस वरची मीडियन जर काढली तर हे जे 3 सेगमेंट आहेत कुठले कुठले आहेत मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवतो, हे लक्षात ठेवा. हा खूप इम्पॉर्टंट रिझल्ट आहे. बघा, हा AD, त्याच्यानंतर हा BD आणि हा CD, हे तीनही सेगमेंट इक्वल लेंथचे असतात. फक्त तो राईट अँगल्ड ट्रायंगल पाहिजे आणि मीडियन कुठली काढायची आहे, हायपोटेनियस वरची मीडियन काढायची. हे लक्षात ठेवा, हा फार महत्वाचा रिझल्ट आहे. आता त्यांनी जे व्हेरीफाय करायला विचारलेलं आहे ते काय आहे बघा, 2AD स्क्वेअर आहे इक्वल टू BD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. आता 2AD स्क्वेअर म्हटले, मग आता मी त्याला LHS लिहून घेतोय. त्याचं LHS इक्वल टू 2AD स्क्वेअर. मग 2AD स्क्वेअरला तुम्ही असं लिहू शकताय, AD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. पण AD, BD आणि CD हे इक्वल आहेत. मग पहिल्या ADच्या ठिकाणी लिहितोय BD स्क्वेअर आणि दुसऱ्या ADच्या ठिकाणी लिहितोय CD स्क्वेअर. दिस इज इक्वल टू RHS. पाहिजे असेल तर आपण इथं पुढचा नंबर टाकूया, 4 आहे का एकदा बघून घ्या. 3 झालेला आहे म्हणजे हा 4च आहे. पुढे कंसामध्ये लिहून ठेवा फ्रॉम 4. या पद्धतीनं ते व्हेरीफाय होईल. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. तर एकूण हे 4 मार्काचं. त्यानंतर ही ऍक्टिव्हिटी 3 मार्काची. हा एक प्रॉब्लेम 2 मार्काचा. 4 आणि 3 7 आणि 2 9 मार्काला नोव्हेंबर 2020 ला प्रश्न विचारलेले आहेत या प्रकरणावरती. नेक्स्ट क्वेश्चन पेपर जुलै 2022. In a right angled triangle, if the sum of squares of sides making right angles is 169, then what is the length of the hypotenuse? याच्यामध्ये हे प्रॉब्लेम झालेला आहे. हा MCQ आहे आपल्याकडं. राईट अँगल करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज दिलेली आहे. मग 169 आहे, हेच हायपोटेनियसचा स्क्वेअर असणार, याचं स्क्वेअर रूट हे त्याचा आन्सर येईल 13. इन अ ट्रायंगल ABC, अँगल B 90 डिग्री, अँगल A 30 डिग्री, म्हणजे अँगल C होणार 60 डिग्री. मग AC इक्वल टू 14 सांगितलंय, फाइंड BC म्हटले 30 60 90 थेरम वापरा, आन्सर येते त्याचा. त्याच्या पुढे आहे फाइंड द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हॅव्हिंग साइड्स 11 सेंटीमीटर 60 सेंटीमीटर. हे पण झालेलं आहे, 61 सेंटीमीटर येते बघा ह्याचा आन्सर. सोडवून टाका ते. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, 3 मार्काची ऍक्टिव्हिटी आहे. हे काय काय म्हटले बघा, इन द अबव फिगर अँगल QPR इथं 90 डिग्री आहे, ठीक आहे. PM परपेंडिक्युलर टू QR अँड QMR Q डॅश M डॅश R PM इक्वल टू 10. कुठं आहे तो PM? तर 10 आहे. QM इक्वल टू 8. तर हे QR काढा म्हणून सांगितले, काय त्याच्यात विशेष नाही जास्त. In a triangle PQR, angle QPR equal to 90 degree, segment PM perpendicular to QR, then PM square equal to QM into MRN. याचं कारण आहे
जॉमेट्रिक मीन थेरम किंवा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन म्हटलं तरी चालते, काही अडचण नाही. आता हे पी एम चा स्क्वेअर म्हणजे इकडं 10 घ्यावं लागेल. 10 चा स्क्वेअर तो येणार 100. 100 डिव्हायडेड बाय 8 हे एवढं सोडवा फक्त, बघा किती होते ते. 8 ते 8 उरले 2, 8 2 16 उरतात 4 म्हणजे हे येते 12.5 येते काहीतरी. त्यानंतर नाव क्यू आर इक्वल टू क्यू एम प्लस एम आर. क्यू आर 8 आणि हे येणार 12.5. तर हे 12 आणि 8 हे होणार 20.5 होणार. हे त्याचं आन्सर. फक्त ते व्यवस्थित मांडा, कारण एवढ्या एवढ्या चौकोनामध्ये ते लिहिता येणं शक्य नाही होत. तुम्ही व्यवस्थित ते मांडू शकताय. तेव्हा हे 3 मार्क, हे 2 5 आणि 2 7 आणि 1 8, जुलै 2022 मध्ये टोटल 8 मार्काचे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. त्याच्या पुढे जाऊयात आपण. मार्च 2022 पहिला क्वेश्चन बघा. इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इक्वल टू 90 डिग्री, अँगल बीएसी आणि एसीबी इथे आहेत 45 डिग्री आहेत आणि एसी ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. देन फाइंड ए बी. मग 45 45 90 हा थेरम वापरा. झालेले आहेत, घेतलेले आहेत अशा प्रकारचे क्वेश्चन, आपण त्या पद्धतीने सोडवून टाका. त्याच्या पुढे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, 2 मार्काची ऍक्टिव्हिटी आहे. In the above figure, quadrilateral ABCD is a rectangle if AB equal to 5, AC equal to 13, then find the for complete. काय येणार आहे? 5 12 13 येणार आहे. 12 येणार. पायथागोरसचं थेरम वापरा. रेक्टँगल आहे म्हणजे हा 90 डिग्री असणार आहे. बाय पायथागोरस थेरम AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. मग ए बी चा स्क्वेअर 5 चा वर्ग केला, बीसी वर्ग तसाच ठेवला, एसी चा वर्ग म्हणजे 13 चा स्क्वेअर तो येणार 169. त्याच्यातनं 25 वजा केले, इथे येणार 144. त्याचं वर्गमूळ घ्या 12. हे त्याचा आन्सर येईल. त्याचे 2 मार्क तुम्हाला इझिली मिळतील. त्याच्या पुढचा क्वेश्चन बघा. इन अ ट्रायंगल एबीसी, AB इक्वल टू 9 सेंटीमीटर, BC इक्वल टू 40 सेंटीमीटर, AC इक्वल टू 41 सेंटीमीटर, स्टेट वेदर ट्रायंगल एबीसी इज अ राईट अँगल ट्रायंगल ऑर नॉट, स्टेट द रिझन. यातली सगळ्यात मोठी साईड जी आहे 41 त्याचा स्क्वेअर करा आणि उरलेल्या 2 बाजूंच्या स्क्वेअरची समेशन करा. येते बरोबर. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे, त्यामुळे तो राईट अँगल्ड ट्रायंगल असणार आहे. त्याचं कारण लिहा. बाय द कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. त्यानंतर इफ ए अँड बी आर नॅचरल नंबर्स आणि ह्या बाजू सांगितलेल्या आहेत 2AB आर द साइड्स ऑफ ए ट्रायंगल, देन प्रूव्ह दॅट द ट्रायंगल इज अ राईट अँगल. हे आपल्या पुस्तकामध्ये आहे सोडवलेलं. आणि त्याच्यावरून 2 पायथागोरियन ट्रिपलेट्स तयार करा. वेगवेगळ्या व्हॅल्यूज घ्या ए आणि बी च्या. तुम्ही पायथागोरियन ट्रिपलेट पण तयार करू शकता. हे आपण सोडवलेलं आहे. हे 4 मार्क, हे 2 4 आणि 2 6. ही ऍक्टिव्हिटी 2 मार्काची, 6 आणि 2 8 आणि 2 10 मार्काचं विचारलं. मार्च 2022 ला पायथागोरस थेरम वरती 10 मार्काचे प्रश्न विचारून झालेले आहेत. त्याच्या पुढचा क्वेश्चन पेपर आहे मार्च 2023. याच्यामध्ये काय काय गेलेलं आहे बघा तुम्ही. इफ ए बी सी आर साइड्स ऑफ ए ट्रायंगल, आणि हे रिलेशन त्यांच्यात आहे म्हणून सांगितलं. टाइप ऑफ ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. हा सुद्धा प्रश्न आहे पुस्तकात. परत एकदा 90 डिग्री 30 डिग्री 60 डिग्री म्हणजे 30 60 90चं थेरम वापरा. काय विशेष नसते जास्त परीक्षेमध्ये, फक्त तुम्ही प्रश्न बघा एकदा व्यवस्थित. हे 2 मार्काला विचारले. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल. हे अजून एक तसलाच क्वेश्चन आला बघा. झालंय हे पण आपलं. हे 2 मार्काला विचारलेलं आहे. त्यानंतर सेगमेंट एपी इज मीडियन, अपोलोनियस वापरा. बघा ए बी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इक्वल टू 260 सांगितलंय. बीसी दिलेला आहे, एपी फाइंड आउट करा, अपोलोनियस थेरम वापरा.
आन्सर येतेच 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8. इथं 8 मार्कला प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्या पुढे चला जुलै 2024. नेक्स्ट क्वेश्चन पेपर जुलै 2024. बघा याच्यामध्ये काय काय पहिलं 90 डिग्री 30 डिग्री म्हणजे हे 30 60 90 वरती एक एक्झाम्पल आहे. हे 2 मार्काचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर इन अ ट्रायंगल PQR 9 angle PQR 90 degree segment QN perpendicular to segment PR EN equal to 9 NR equal to 16 find QN. एक मिनिट हे डायग्राम काढून आपण बघूया. ट्रायंगल PQR आहे तो आणि एक 90 डिग्री सांगितलेला आहे तर तयार करूया आपण. या पद्धतीनं PQR हा 90 डिग्री सांगितलेला आहे. त्यानंतर QN परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR सांगितलेलं आहे. इकडून इकडं परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. तो असेल त्यांनी PN सांगितलेलं आहे 9. हा 9 आहे. NR सांगितलाय 16 आणि विचारलाय QN. तर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन वापरा. 16 गुणिले 9 16 9 144 त्याचं वर्गमूळ 12 येते बघा याचं आन्सर व्हॅल्यू. सोडवून टाका काही विशेष नाही आहे जास्त त्याच्यात. आणि हा एक 4 मार्काचा एक प्रॉब्लेम विचारलाय तो एक सोडवूया आपण. 4 आणि 2 6 आणि 2 8. एकूण 8 मार्काचं या पेपरमध्ये विचारलेलं आहे. आता हा प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. सो ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. Point D is on a segment BC such that BD equal to 1 upon 5 times BC. Then prove that AD square upon AB square equal to 21 upon 25. इक्विलॅटरल ट्रायंगल सांगितलेलं आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल एक ड्रॉ करून घेऊया. या पद्धतीने ट्रायंगल ABC नाव देतो त्याला इथं. त्यानंतर पॉइंट D ऑन सेगमेंट BC इथं घेतोय पॉइंट D सच दॅट त्यांनी कंडिशन सांगितलेली आहे आणि प्रूव्ह दॅट मध्ये AD दिसतोय मग मला AD ड्रॉ करावं लागेल. या पद्धतीनं हा AD स्क्वेअर डिव्हायडेड बाय AB स्क्वेअर इक्वल टू हे असं दिलेलं आहे. आता इथं मी थोडस एक्स्ट्रा वाढवून घेतो. इथं ड्रॉ AM परपेंडिक्युलर टू BC. हे एक्स्ट्रा करून घेतो याच्यामध्ये. आणि हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघूया एक 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 काय काय कंडिशन्स आहेत ते. सो ट्रायंगल ABC is an equilateral triangle. Therefore, AB equal to BC equal to AC या सगळ्या बाजूंना मी X कन्सिडर करतो. त्यानंतर each angle A equal to angle B equal to angle C equal to 60 डिग्री असणार आहे. त्याच्यानंतर ड्रॉ AM परपेंडिक्युलर टू BC. हे ड्रॉ करून घेतलेलं आहे मी इथं.
मग आता इन ट्रायंगल ए एम बी, angle AMB is equal to 90 degree. Angle ABM is equal to 60 degree. Therefore, angle BAM is equal to 30 degree. तर पुढे कारण लिहून ठेवा. Sum of angles of a triangle is equal to 180 degree. मग आता हा जो ट्रायंगल तयार होईल, ट्रायंगल ए एम बी, इट इज अ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. Therefore, triangle AMB is a 30 degree, 60 degree, 90 degree triangle. हा 30, 60, 90 प्रमाणे होईल. हा अँगल बी आहे 60 डिग्री. एएम ही 60 डिग्रीच्या अपोजिटची साईड आहे. Therefore, AM equal to √3/2. √3/2 times AB and BM equal to 1/2 AB. म्हणजे इथं आपण काय वापरलं, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम हे आपण इथं वापरलेलं आहे. आता ए बी, बी सी आणि ए सी यांना आपण ऑलरेडी काय कन्सिडर केलेलं आहे, एक्स कन्सिडर केलेलं आहे. इथं वापरूया, ए बीच्या ठिकाणी एक्स लिहितोय. Therefore, AM equal to √3/2x and BM equal to 1/2x म्हणजेच x/2 येणार. या व्हॅल्यूज महत्वाच्या आहेत. आता डायग्राम आपल्या बरोबर इथे घेतलेली आहे. अजून एक तिने कंडिशन दिलेली आहे. Also given that BD equal to 1/5 times BC आणि BC म्हणजेच x आहे, म्हणजेच हे काय येणार, x/5. कारण ए बी, बी सी, सी ए सी या सगळे त्यांना आपण एक्स कन्सिडर केलेलं आहे. आता मला डीएम फाइंड आउट करायचं आहे याच्यातलं. तुम्हाला नाव बी डॅश डी डॅश एम पुढं कंसामध्ये सांगू, बीएम इक्वल टू बी डी प्लस डीएम. त्याचं पुढं कारण घ्या, बी डॅश डी डॅश एम. मग बीएम किती आहे, बीएम आहे x/2. दिस इज इक्वल टू BD किती आहे, x/5 प्लस डीएम. मग याच्यावरून डीएम इक्वल टू असेल, चला सगळे येणार 10. इथं 5 न मल्टिप्लाय करून घ्या, हे होणार 5x. इथं 2 न मल्टिप्लाय करून घ्या, हे होणार 2x. म्हणजेच डीएम इक्वल टू
5 मायनस 2 होणार 3x अपॉन 10. आता आपल्याला डीएम पण मिळाला. एएम ऑलरेडी आपण काढलेला आहे वरती बघायचं आहे. आता तुम्ही या छोट्या काटकोन त्रिकोणामध्ये एडी स्क्वेअर काढू शकता. एडी स्क्वेअरच का घेतलाय हे ट्रू दॅट मध्ये बघा एडी स्क्वेअर दिसते, म्हणून आपण एडी स्क्वेअर कडे चाललेलो आहे. नाउ इन अ ट्रायंगल AMT, angle AMD equal to 90 degree. Therefore, AD square equal to AM square plus DM square पायथागोरस थेरम. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. एडी स्क्वेअर तर काढायचा आहे. एएम किती आहे बघा, एएम आहे √3/2x आहे आणि डीएम इथं तयार आहे. एएम आहे √3/2x ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस डीएम आहे 3x/10 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे एवढं सोडवा, त्याचा वर्ग केल्यानंतर इथे येणार आहे 3x² छेदामध्ये येणार 4 प्लस इथे येणार आहे 9x² प्लस 100. तर हे तेवढं व्यवस्थित सोडवून घ्या. इथं 4 आहे, त्याला 100 करण्यासाठी त्याला 25 न मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करा. इथं अंशात 3 आहे, 25 न त्याला मल्टिप्लाय केले की ते होणार 75 प्लस असं होईल 75 आणि 9 हे होणार 84 डिवायडेड बाय 100 x². त्यानंतर याला 4 न भाग घालवा म्हणजे इथे येणार 21 येणार 25 हे x². इथं आपण काय काढलेलं आहे, हे एडी स्क्वेअर काढलेलं आहे. हे असेल. मग एक्स म्हणजेच कोण कोण आहे, ए बी बी सी ए सी काहीही तुम्ही वापरू शकताय. आपण सगळ्यात पहिल्यांदाच लिहून ठेवले त्याला इक्वल टू एक्स म्हणून. त्यांनी काय विचारले बघा, ए बी घेतले म्हणजे ते एक्सच्या ठिकाणी ए बी वापरा. Therefore, AD square equal to 21/25 AB चा स्क्वेअर. हे AB स्क्वेअर इकडे घ्या. Therefore, AD square upon AB square is equal to 21/25. हे या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा, मार्च 2024. Out of the dates given below, which date constitutes a Pythagorean triplet? हे 8, 15, 17 हे त्याचं आन्सर आहे. हे आहे पुस्तकामध्ये पण. फाइंड द साइड ऑफ ए स्क्वेअर हुज डायगोनल इज 10√2 सेंटीमीटर. सोडवलेलं या प्रकारचं. डायगोनल वरून साइड पण काढलेली आहे, साइड वरून डायगोनल पण काढलेलं आहे. हे 2 मार्काचं. त्यानंतर लेंथ ऑफ द हायपोटेनियस ऑफ ए राईट अँगल्ड ट्रायंगल. परत एकदा आले, हे 9, 12 दिलेलं आहे. सोडवा, हे पण सोपं आहे, काय अवघड नाही याच्यामध्ये अजिबात. त्याच्यानंतर सेगमेंट पीएम इज मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. PM 9 सांगितलेलं आहे. PQ² प्लस PR² 290 दिले. QR फाइंड आउट करायचं. 4 मार्काला विचारले. अपोलोनियस 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 1 9 टोटल 9 मार्काचं मार्च 2024 मध्ये विचारलेलं आहे. झालेलं टाईप आहेत सगळे, काही विशेष नाही आहे त्याच्यात. जे विशेष आहे, वेगळं आहे, ते मी इथं नक्की सोडवून देतोय. जे झालेलं आहे ते तुमचं तुम्ही सोडवायचं.
जुलै 2025. फाइंड द डायगोनल ऑफ ए स्क्वेअर हुज साइड इज 10 सेंटीमीटर. आता सांगितलं तुम्हाला, झालेला प्रकार. त्यानंतर इथं थेरम विचारलंय बघा, पायथागोरस थेरम. त्याचं स्टेटमेंट दिले आणि ते प्रूव्ह करा म्हणून सांगितले. प्रूफ आपण घेतलेली आहे, बघून ठेवा. 4 मार्काला विचारले. मात्र इथं 4 आणि 2 फक्त 6 मार्कालाच विचारले. करत असतात त्यांचं त्यांनाच माहिती आहे. त्याच्या पुढे आहे मार्च 2025, पुढचा क्वेश्चन पेपर. परत एकदा पायथागोरियन ट्रिपलेट कोण आहे असं विचारले, 3, 4, 5. त्यानंतर 90 डिग्री MNP. याच्यात काय, हे आपलं सोडवलेलं आहे. हे जॉमेट्रिक मीनचा थेरम वापरा, 9×36 असेल आणि 6 येईल बघा त्याचा आन्सर. 2 मार्काचा आहे ते. त्यानंतर हे 30 डिग्री आहे, 90 डिग्री आहे, हा 60 डिग्री आहे. 30, 60, 90 वापरा आणि सोडवून टाका, हे पण 2 मार्काचं. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. ऍक्टिव्हिटी त्यांनी विचारलेली आहे 3 मार्काला. मोठी ऍक्टिव्हिटी आहे थोडीशी. बघूया काय काय आहे. Complete the following activity to prove that sum of squares of diagonals of a rhombus, म्हणजे PR square plus QS square आहे बघा इथे, is equal to sum of squares of its sides, PS square, SR square, QR square, PQ square. आहे बघा सगळं, हे प्रूव्ह करायचं. काय काय घेतले बघा. डायगोनल्स ऑफ ए रोम्बस बायसेक्ट इच अदर. सो इन ट्रायंगल PQS इकडला घेतलाय वरचा, हा ट्रायंगल कन्सिडर केलाय. PQS. PT मेडियन होणार, ठीक आहे. आणि इन ट्रायंगल QRS याच्यामध्ये RT मेडियन होणार. दोन्ही ट्रायंगल कन्सिडर केलेले आहेत. अपोलोनियस थेरम वापरा. PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस PT स्क्वेअर प्लस 2QT स्क्वेअर, ते घेतलं. त्यानंतर QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस RT स्क्वेअर प्लस 2QT स्क्वेअर, हे घेतलं त्याच्यामध्ये. आता यांची बेरीज केलेली आहे. ऍड करा त्यांना दोघांना पण त्या. हे काय काय होते बघा. इकडं या 4 बाजू त्या इकडे येतील डाव्या बाजूला. उजव्या बाजूला ट्वाइस PT स्क्वेअर प्लस ट्वाइस RT स्क्वेअर, त्याच्यातून 2 कॉमन घेतले. इथं RT स्क्वेअर आहे ना. 2QT स्क्वेअर 2QT स्क्वेअर मिळून झालं 4QT स्क्वेअर. पण RT आणि PT इक्वल आहेत, त्यामुळं RTच्या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे PT. पुढे दिले बघा कंसात. आणि मग काय अवघड नाहीये. मग PT स्क्वेअर प्लस PT स्क्वेअर ते होणार 2 टाइम्स आणि 2 into 2 ते होणार 4 टाइम्स. हे असं वेळ. मग आता 4PT स्क्वेअर आहे. 4 इथं काय केले बघा, 4QT स्क्वेअरला ट्वाइस QT स्क्वेअर केले. तसं 4PT स्क्वेअरला तुम्ही काय लिहू शकताय, ट्वाइस PT ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहू शकताय. बघा लक्षात येते का. मग ट्वाइस PT ची दुप्पट केली की तुम्हाला PR मिळते. तसं QT ची दुप्पट केली की तुम्हाला QS मिळणार. मग इथे येणार QS स्क्वेअर. ही ऍक्टिव्हिटी 3 मार्क. त्याच्यानंतर हे 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि हे 1 मार्काचा MCQ. मार्च 2025 ला 8 मार्काचे प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन पेपर आहे मार्च 2026. बघा परत एकदा पायथागोरियन ट्रिपलेट, हेच त्याचा आन्सर आहे. फाइंड द साइड ऑफ ए स्क्वेअर, परत तसलाच प्रश्न. 90 डिग्री 30 डिग्री 60 डिग्री थेरम वापरा, ते पण 2 मार्कला विचारले. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी आहे, ती पण 3 मार्कला विचारले. हे एवढंच अवघड आहे सगळं. फाइंड AB अँड BC विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन द फॉलोइंग फिगर. ह्या बाजू इक्वल आहेत म्हणून सांगितले. हा 90 डिग्री आहे म्हणून सांगितले. याचा अर्थ हे अँगल्स इक्वल असणार. ते सुद्धा कितीचे असणार मग, 45 डिग्री 45 डिग्रीचे असणार. वापरा तो थेरम. AB इक्वल टू BC हे दिलेलं आहे त्यांनी डायग्राम मध्ये, इथं गिवन येणार.
अँगल BAC तो येणार 45 डिग्री. मग AB इक्वल टू BC इक्वल टू 1/√2 टाइम्स AC. तर पुढे लिहितो मी. असेल मग AC ची व्हॅल्यू वापरा 1/√2 इंटू √8 येणार. मग √8 ला तुम्ही कसं लिहू शकताय? √8 म्हणजेच रूट मध्ये 4 × 2 लिहू शकता. त्या 4चं स्क्वेअर रूट येणार 2 √2 असेल. हे √2 हे √2 कॅन्सल होईल. म्हणजे इथं तुम्हाला √2 लिहावं लागेल. नंतर हे √2 आणि हे √2 कॅन्सल होईल. AB इक्वल टू BC इक्वल टू 2 येणार. हे त्याचं आन्सर होईल. 3 मार्क आहेत. हे 3, हे 2 5, त्याच्यावरती अजून 2 7 आणि 1 मार्काचा MCQ असं मिळून इथं पण 8 मार्काला याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत.